दादा काल अंजली दमानिया ज्या आहेत त्या तुम्हाला भेटल्या आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी तुम्हाला पुरावे दिलेले असल्याची माहिती जी आहे त्यांनी बाहेर येऊन माध्यमांना दिली. त्यांनी काही कागदपत्र माझ्याकडे त्या ठिकाणी दिली. मी ती कागदपत्र घेतली, ती पाहिली. मी आज कॅबिनेट झाल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना नागपूरला जायचं होतं, पण मी आज रात्री मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार होतो, कारण मला काही विषयाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलायचं होतं. कारण डाव सोडून आल्यानंतर मला म्हणजे फोनवर आम्ही बोललो, परंतु समक्ष एकमेकाशी भेटून असं मला बोलता आलं नाही. पण ते म्हणले मी जाणार आहे, तर आत्ताच तुम्ही अँटी चेंबरमध्ये माझ्या या, आपण तिथं बसू. मग नंतर मी जाऊन जे काही विषय वेगवेगळे होते ते म्हणजे तुम्हाला जसं अंजली दमानिया भेटल्या तशा मला पण भेटल्या. मला पण त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहे आणि काही त्यांचं म्हणणं जे काय आहे ते सांगितलेलं आहे. ती कागदपत्र मी म्हणलं मग तुम्ही काय केलं, ते म्हणले किंवा ते जी काही चौकशी चालू आहे त्या 3 प्रकारची चौकशी चालू आहे. एक आहे SITची, एक आहे CIDची, एक आहे न्यायालयीन चौकशी. तर त्या संदर्भात CID आणि SITच्याकडं ती माहिती, कारण उद्याच्याला कुणी पुरावे दिले तर त्याची पण शहानिशा करायला लागते, त्या पद्धतीनं ते दिलेले आहे. त्याच्याबद्दलचं काय वस्तुस्थिती नक्की पुढे येते आणि त्या प्रकारे मग पुढच्या गोष्टी काय करायच्या ते ठरवलं. दादा, धनंजय मुंडे असं म्हणाले आज की माझ्या राजीनाम्याच्या खूप चर्चा चालू आहेत, त्याचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि माझी इच्छा तीच आहे की त्यांनी उत्तर द्यावं. आम्ही पहिल्यापासून सांगतोय, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, मी पण सांगितलं की जी काही घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे सरपंचांच्या बाबतीमध्ये, त्यामध्ये जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे. त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही. जर संबंध असेल तर निश्चितपणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे. आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे.